मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प मार्च 2026 मध्ये मिळू शकतात. कनिष्ठ किंवा वरिष्ठांकडूनही पाठिंबा मिळू शकतो. व्यवसायातील लोकांना काही प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करण्याचा सल्ला मिथुन राशीच्या लोकांना मार्च महिन्यासाठी दिला जातोय. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा मात्र टाळावा. मग तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा, काम वेळेवर पूर्ण करणं गरजेचं आहे. या काळात वडिलांकडून सुद्धा तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो. मार्च महिन्यामध्ये मिथुन राशीसाठी करिअर, नेटवर्किंग आणि निर्णय क्षमता या 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असेल. तुमचं संवाद कौशल्य हे तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि त्याचाच वापर तुम्हाला मार्च महिन्यात करायचा आहे. नवीन लोकांशी तुमचा संपर्क वाढणार आहे. जुने प्रोजेक्ट्स पूर्ण करून नवीन संधींकडे तुमची वाटचाल होणार आहे. मन चंचल राहू शकतं आणि त्यासाठी मनाला शांत करण्यासाठी काही प्राणायाम, ध्यान या गोष्टी करणं मात्र गरजेचं आहे. त्याने फोकस टिकून राहील कामातला. करिअर व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑफिसमध्ये विजिबिलिटी वाढेल. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे जाईल. प्रमोशनचे योग आहेत. तुमचा रोल बदलू शकतो, तुमचं प्रोफाईल बदलू शकतं. मार्केटिंग, मीडिया, टीचिंग, IT, सेल्स या क्षेत्रात असणाऱ्यांना विशेष फायदा हा मार्च महिना देईल. व्यावसायिकांसाठी ऑनलाईन विस्तार किंवा नवीन क्लायंट मिळण्यासाठी सुद्धा उत्तम वातावरण असेल. सहकाऱ्यांशी मतभेद मात्र टाळा आणि शब्द सांभाळून वापरा. संवादातूनच तुमच्या प्रगतीची द्वारं खुली होणार आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्यामध्ये असणाऱ्या कम्युनिकेशन स्किलचा भरपूर वापर तुम्हाला प्रमोशन मिळवण्यासाठी, व्यवसायात नवीन क्लायंट मिळवण्यासाठी करायचा आहे. आर्थिक स्थितीचा विचार करता उत्पन्न स्थिर राहील. काहीशी उत्पन्नात वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण प्रमोशन झालं तर उत्पन्न सुद्धा वाढेल. बोनस, कमिशन मिळण्याचे संकेत आहेत. अचानक खर्च कशावर होऊ शकतात तर नवीन गॅजेट घेतले जाऊ शकतात किंवा प्रवास होऊ शकतात. शॉर्ट टर्म ट्रेडिंग टाळून लॉंग टर्मचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रेमात असाल तर प्रेमात गोडवा वाढेल, पण त्याचबरोबर काही गैरसमज सुद्धा येऊ शकतात. स्पष्ट संवाद ठेवा आणि सायलेंट ट्रीटमेंट टाळा. बोलूनच गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, सुटणार आहेत. अविवाहितांसाठी सोशल सर्कलमधून एखादी नवीन ओळख होऊ शकते. विवाहितांसाठी छोटा प्रवास नात्यात नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भावंडांशी तुमचा संवाद वाढेल. घरात एखाद्या निर्णयासाठी तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत ताण, डोकेदुखी, झोपेची अनियमितता या गोष्टी जाणवू शकतात. स्क्रीन टाईम सगळ्यात आधी कमी करा. मगाशी म्हटलं तसं प्राणायाम आणि योग या गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरतील. अभ्यासात प्रगती, विशेषतः भाषा आणि कम्युनिकेशन विषयात तुम्हाला गती दिसून येईल. स्पर्धा परीक्षांसाठी नियमित सरावाची आवश्यकता मात्र आहे. महिन्याचा पहिला आणि तिसरा आठवडा सकारात्मक असणार आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर पहिला आठवडा आणि तिसरा आठवडा या आठवड्यात घेऊ शकता. शेवटच्या दिवसात आर्थिक निर्णय मात्र विचारपूर्वक घ्या. आता मिथुन राशीच्या लोकांना ज्यांना अडचणी जाणवत आहेत, मग वैयक्तिक बाबतीत असतील, कुटुंबाच्या बाबतीत असतील किंवा इतर कुठल्याही बाबतीत, त्यांनी बुधवारच्या दिवशी एका मंत्राचा जप करायचा आहे. ओम बुम बुधाय नमः. ओम बुम बुधाय नमः हा तो मंत्र आहे. हिरव्या वस्तूंचं दान करायचं आहे, जसे हिरवी फळं असतील, हिरवे मूग असतील, आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद रोज घ्यायचा आहे. मार्च 2026 हा मिथुन राशीसाठी करिअर ग्रोथ आणि सोशल एक्सपान्शनचा असणार आहे. योग्य शब्द योग्य वेळी वापरले तर तुमच्यासाठी मोठी संधी मार्च महिना घेऊन येणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.